सगळं समोर आहे ग तारिणी, पण हे सगळं तू मुद्दाम केलंस माझ्या युवराजला खोटं ठरवण्यासाठी। तुझा ना त्याच्यावरचा राग अजून गेलेला दिसत नाहीये, पण तू यासाठी या थराला जाशील असं वाटलं नव्हतं मला। बहुतेक वितेक काय नाही, जरा प्लीज आता तू गप्प बस। आम्ही सगळे शांतपणे डील करतो, तर त्याचा काही गैरफायदा घेतेस का तू? हे आमच्या घरचे काय मूर्ख आहेत? कोणीतरी माझ्या रूम मध्ये येणार, 2 दिवस राहून जाणार आणि त्यांना कळणार नाही। अरे काय मूर्ख समजतेस का तू आम्हाला? माझा मित्र येणार असता, इथे राहणार असता तर मी सांगितलं असतं ना सगळ्यांना। काय प्रूव्ह करायचंय तुला? नाहीतर काय, उगाच सगळ्यांचा वेळ वाया घालवला आणि सगळ्यांचा मूडही खराब झाला। बरोबर आहे तुमचं, अशीच आहे तारिणी। तिला जर एखादी गोष्ट हवी असेल आणि जेव्हा ती तिला मिळत नाही ना, तेव्हा ती दुसऱ्याला पण ती मिळू देत नाही। पण मी हे तारिणी ऐक ना, मी तुला रिक्वेस्ट करतो। मला माहिती आहे तुझ्या मनात ना माझ्याबद्दल खूप राग आहे। हा तू एकदाचा बाहेर काढ आणि संपवून टाक हा विषय प्लीज। अगं माझ्या आयुष्यात ना एक नवी आणि चांगली फेज सुरू होते, हातात लुडबुड नको ना करूस। हा रिक्वेस्ट करतो मी पाया पडतो परत तुझ्याबद्दल, पण प्लीज। युवराज, तू असं काही करणार नाहीयेस प्लीज। तारिणी तू पाहुणी आहेस आणि पाहुण्यांचा अपमान करणं हे आमच्या संस्कारात नाही, म्हणून मी शांत बसले। पण तू प्रत्येक वेळेला युवराजला टार्गेट करतेस हे न कळणं इतकी मी मूर्ख नाहीये। तुला भास झाला असेल किंवा तुझ्या मनात जे काही असेल त्याच्याशी मला काही घेणं देणं नाहीये, पण प्रत्येक वेळेला युवराजचा अपमान मी सहन करणार नाहीये आणि तुझ्याकडनं तरी अपेक्षा मला अजिबात नाही। कौशिकी मॅडम, मी माझं बास झालं तारिणी, बास झालं। खरं खोटं आता सगळ्यांसमोर आलंय। कौशिकी तुझ्याशी नीट बोलते, त्याचा गैरफायदा घेऊ नकोसा तू। ह्या मुलीला आत्ताच्या आत्ता घरातून बाहेर काढ कौशिकी प्लीज। हे बघा, ती कशीही वागली तरी ती आपली पाहुणी, आपण नाही करू शकत असं। अगं पण म्हणून हिचं हे असं वागणं आपण सहन करायचं का? नाही, ती सारखे सारखे जे अपमान करते ते आपण नाही सहन करायचे। आणि म्हणूनच माझ्याकडे एक उपाय आहे। तारिणी, तुझ्या लहान बहिणीचं केळवण आहे, तुझं कुटुंब सुद्धा इकडे येणार आहे, पण केळवण झाल्यानंतर तू या घरात पाऊल ठेवायचं नाही। मोठी बहीण म्हणून तुझा जो काही मान आहे तो सगळा आम्ही करू, आम्ही अजिबात कमी पडणार नाही, पण यापुढे तू या घरात यायचं नाहीस। कौशिकी ताई, तारिणीच्या वतीने मी माफी मागते। आय एम सॉरी। नाही, खरं तर माझंच चुकलं, मी हिला इथे घेऊन आले। आपल्याला नाहीये कोणाची गरज, आपल्याला ह्याची नाहीये गरज। हा आपली नाही इरा, प्लीज प्लीज ऐक माझं। इरा नाही, नो। पदेच्या दिवशी रागवायला लावू नकोस प्लीज। I'm sorry, मम्मा चुकून रडली मला। सॉरी हिरा, आई म्हणून मी कमी पडतेय का हिरा? हा नाही ना? हा तू या माणसाची आठवण का काढतेस बाळासारखी? हिरा, हे सगळे करताना जेवढा तुला त्रास होतोय ना, तेवढा जास्त त्रास मला होतो। मी तुला या माणसापासून का लांब ठेवते ना, त्याचं कारण मी तुला आता नाही सांगू शकत बा, प्लीज समजून घे। पण मी जे काही करते ना ते फक्त माझ्या हिराच्या भल्यासाठी करते, खरंच। कारण मम्माच्या हिरावर खूप प्रेम आहे। इरा, मम्मा आणि इरा पण दोघंच होत या फॅमिलीमध्ये, आपल्याला नाहीये कोणाची गरज, सगळं मी करणार इरा। हा मम्मा, इराला कुठल्याही गोष्टीची कमी पडू देणार आहे, प्रॉमिस। मम्माचं बाबांचं दोघांचं प्रेम मम्मा द्या, आपल्याला नकोय कोणी, ओके?
रडणार, कारण इराचा बर्थडे आहे ना. हा, कोणीच नाही रडायचं. मम्मा, इरा, आपली छान फॅमिली, आपल्याला कोणाची गरज नाही बाळा. थँक्यू. आहा, कोणाचं ग केक कडे लक्ष गेलं? लब्बाड मुलगी. केक खायचा आहे ना? केक खा. सगळा केक संपव. इराच्या आवडीचा आहे ना? हा,